शरद पवार गटाला सलील देशमुखांनी रामराम केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। पवार गटाने केलेल्या आघाडीमुळे सलील देशमुखांनी पक्ष सोडलाय। राहुल देशमुखांसोबत आघाडी करण्यास सलील देशमुखांनी विरोध केला होता। दरम्यान देशमुख राष्ट्रवादीसोबत जाणार असल्याची शक्यता आहे। सुनील तटकरेंची भाजपच्या दिशेने वाटचाल सुरू असल्याचा गौप्यस्फोट आमदार महेंद्र दळवींनी केलाय। पार्थ पवारांना अडकवण्यात तटकरेंचा हात असल्याचा आरोपही दळवींनी केलाय। नेरूळमधील शिवरायांच्या पुतळ्याचं आज अनावरण होणार आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते पुतळ्याचं अनावरण होणार आहे। या निमित्तानं एकनाथ शिंदे आणि गणेश नाईक एकाच मंचावर येतील। काही दिवसांपूर्वी अमित ठाकरेंनी पुतळ्याचं अनावरण केल्यानं वाद झाला होता। अमित राज ठाकरेंमुळे अखेर सरकारला जाग आली। 4 महिने प्रलंबित स्मारकाचं अमित ठाकरेंमुळे 4 दिवसात लोकार्पण करण्यात येत आहे। मनसे नेते गजानन काळेंनी हा घणाघात केलाय। छत्रपती शिवाजी महाराजांच्या नेरूळ येथील पुतळ्याच्या अनावरणाला सरकारला मुहूर्त मिळाला असं काळेंनी वक्तव्य केलं। मालेगावातील अत्याचार प्रकरणी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार असून खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्याची मागणी करणार आहे असं आश्वासन मंत्री गिरीश महाजन यांनी दिलंय। तर आरोपीला फाशीची शिक्षा झाली पाहिजे आणि पीडित कुटुंबियांना न्याय देण्याचा प्रयत्न करू असंही महाजन म्हणाले। कराड नगरपालिकेच्या निवडणुकीच्या प्रचाराचा शुभारंभ झालाय। भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार अतुल भोसले यांनी शहरातून पदयात्रा काढत शुभारंभ केलाय। घरोघरी जात भाजपच्या उमेदवारांना निवडून देण्याचं आवाहन यावेळी करण्यात येत आहे। गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यात प्रफुल्ल पटेल यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीच्या प्रचाराला वेग आला। जनतेचा माझ्यावर ठाम विश्वास आहे। भंडारा गोंदियात राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार विजयी होतील असा विश्वास यावेळी प्रफुल्ल पटेल यांनी व्यक्त केला। शिवसेनेच्या काळात बदलापूरमध्ये विकास कामं झाली नाहीत असा आरोप भाजप गटनेते राजेंद्र घोरपडेंनी केलाय। कुळगाव बदलापूर नगर परिषदेच्या निवडणुकीत भाजप शिवसेनेची युती तुटली आहे। भाजप राष्ट्रवादी आणि आठवले गटाची युती झाली आहे। महायुतीत निधी वाटपावरून राणे केसरकर यांच्यात कलगीतुरा पाहायला मिळतोय। मी पालकमंत्री असल्यामुळे जिल्ह्यातील आर्थिक सत्तेच्या चाव्या ह्या माझ्या हातात असल्याचं नितेश राणेंनी म्हटलं। तर पालकमंत्री कोट्यातील पैसे आतापर्यंत मतदारसंघाला मिळालेले नाही असं केसरकरांनी म्हटलंय। हुतात्मा स्मृती दिनानिमित्तानं संयुक्त महाराष्ट्र लढ्यातील हुतात्म्यांना सरकारतर्फे अभिवादन करण्यात आलं। मुंबई उच्च न्यायालयाच्या चौकात हुतात्मा स्मारक उभारण्यात आलंय। याच ठिकाणी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे या मागणीसाठी आंदोलन करणाऱ्या 107 हुतात्म्यांना मोरारजी देसाई सरकारनं गोळ्या घालून ठार केलं होतं।